आपण आपल्या समोर एक धार्मिक आणि सामाजिक अखिल भारतीय लमाण बंजारा मेळावा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये माझ्याकडे काही कर्नाटक, काही आंध्र प्रदेश, जवळजवळ सुवर्ण महोत्सव म्हणून आमचे सर्व देशातील काही कार्यकर्ते वगैरे हे माझ्याकडे आले होते। माझ्याकडे येऊन 2-3 वेळेस त्यांनी प्रोग्राम घेतला की आपल्याला अखिल भारतीय स्तरावर एक फार मोठा मेळावा घ्यायचा आहे। त्यांच्यामध्ये जे आपल्या काही समाजाचे सुख दुःख वगैरे आहेत, दऱ्या खोऱ्यात रांगणात पडलेले काही लोकांना काय काय त्रास आहे, हे मला वाटते हे मेळावे वगैरे आणि हे यात्रा वगैरे आणि काही जे धार्मिक जे काही विचार असतात हे त्यांच्यासाठी भरतो म्हणून असं काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, पण तसं काही जमलं नाही। म्हणून आमचे कर्नाटकातील काही लोकांना आम्ही घेऊन काही महाराष्ट्रामध्ये ही चर्चा चालू होती, मध्य प्रदेशामध्ये ही चर्चा चालू होती। मध्य प्रदेशाचेही काही लोक या ठिकाणी खंडवा, खरगोन, छिंदवाडा, शिवनी वगैरे या जिल्ह्यातील आमचे काशीराम नाईक वगैरे यांनीही आपल्या सोनिया गांधीकडे गेले होते। त्यांची तारीख मागण्यासाठी ते बी आता या कार्यक्रमाला उपस्थित असतील। बंजारा महासंघाच्या वतीनं सर्व या ठिकाणी देशातून सर्व लोक आलेले आहेत। आज या कार्यक्रमाचे सोनिया गांधी यांना आम्ही प्रार्थना केलेली होती तुम्ही यावं म्हणून, पण त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांच्या काही कामामुळे जे आज आपल्या उन्हात तानात कर्तव्यनिष्ठ ऊन न पाहताना यावेळेला काही लोक शिमल्याला जाऊन बसलेले आहेत आणि आमच्या शिमला इथं पारामध्ये आहे। आज जवळजवळ 2-3 घंटे झाले आपण उन्हात उभे आहात। या कार्यक्रमाचे महत्व जाणून आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व आमचे गवई साहेब, आमचे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब दाभेकर, आमचे ठाकरे साहेब, तसेच आमचे कापूस पणन महासंघाचे डॉक्टर हिराणीजी, अजून धोंडीरामजी आणि आमचे फार जवळचे संजय देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत। आणि सर्व अजून काही कोणी राहिले असतील तर आमचे बंजारा बंधू भगिनी आणि तसेच कर्नाटकामधून विशेष आजच्या कार्यक्रमाला सोनियाजी येणारच आहेत म्हणून आग्रहाने या ठिकाणी हे धारवाड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असं मी ठरवलेलं होतं, पण तेही अगत्य झाले। तसेच आमच्या गदगचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष श्री तुकाप्पा कारभारी ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आमच्या महाराष्ट्रातील आमचे सुवर्णगोंडल गोपाचे तसेच फार मोठा प्रयत्न केलेले आमचे बेळारीचे डॉक्टर सुरेंद्र हे बी दिल्लीला जाऊन समाजाच्या सुख दुःखामध्ये आपल्याला सर्व सहभागी झाले। आणि श्री रामनवमी हे श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचा
जन्म झालेला आहे या वेळेला असे. आणि हे श्री रामनवमी हे 15/3 हे सर्व देशाचे पुष्कळ दिवसापासून हे सेवादास महाराजांचे हे सेवादास महाराजांची हे स्वर्गभूमी आहे या ठिकाणी. आता यांच्याबद्दल काय मला काही जास्त काही बोलायचं नाही. हे दरवर्षी आणि मागेही हे पोहरादेवी महाराष्ट्राच्या भूगोलाने त्यांच्यामध्ये हे पोहरादेवी लमाणी समाजाचे काशी क्षेत्र आहे असं सर्व लोक वाचत होते. लमाणी समाजाचं भूगोलामध्ये होत. आता आपले जे काही विचार या ठिकाणी काही लोक आता उभे राहून जाण्याच्या तयारीमध्ये होते. कारण की आंध्र प्रदेशाचे बी पुष्कळ लोक आलेले आहेत. आम्ही मराठीत बोलायला लागलो तर मराठीत आपण मराठीमध्ये चांगलं बोलायला लागलो पण त्यांना काही मराठी काही समजत नाही. तसं मध्य प्रदेशामध्येही मराठी काही जास्त समजत नाही. हे जे आयोजित कार्यक्रम आता अक्का मामाईनं धारवाड जिल्ह्यामध्ये आपल्या लमाणी समाजाची जिल्हा परिषदची एकच सीट आहे. ते आपल्या जातीच्या नावानं एकच जिल्हा परिषद पण आपल्या जातीला कर्नाटकमध्ये एसी मध्ये टाकलेला आहे. म्हणून अक्कमाबाई जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. असं काही लोकमत नाही त्यांच्या मागे. मी कोणी म्हणून मला मी नंतर गोमाटीमध्ये बोलतो 2 शब्द. आमच्या जिल्ह्याचे आता गवई साहेबांना सांगितलं लोकसभेमध्ये गाजवणारे असे आम्हाला शांत महान ते आले तरी मला असं वाटते सोन्याजी झालेले आहेत या ठिकाणी. त्यांच्यापेक्षाही मी या जे 4 राज्यामध्ये जे राहणारा हा लमाणी बंजारा या समाजाची दयनीय अवस्था आहे. आता मी आपल्यासमोर जर काढत बसलो फार त्याला वेळ लागणार, त्याला उशीर होणार. एका काळामध्ये आमचा दारू पाडून दारूचा धंदा हा फार मोठा व्यवसाय होता. दारू वगैरे विकून आम्हाला आमच्या आई वडिलांनी आम्हाला थोडंफार काही शिक्षण दिलं. आमची इतकी मोठी कंडिशन आमची खराब होती. हे लमाणी लोक चोर आहे म्हणून आमच्या मागे फार मोठे एक राहदारी राहत होती. असं आमच्या लमाणी समाजाला कोणी पाहून घेतलं. आम्हाला काय होते लंबाड्या इधर आव अशी आमची दयनीय परिस्थिती होती. लंबाडा हे नाव कसं पडलं. हे लमाणी हे नाव कसं. हे लमाणी म्हणजे लवण म्हणजे निम्मत. मीठ हे मिठाचा धंदा करणारे 1 नंबरचे हे लोक हे मिठाचे व्यापारी होते. हे फार धनाढ्य लोक होते. फार मोठे व्यापारी आहे. फार मोठा यांचा व्यापार होता. गाई ढोर वगैरे पालन करायचे. साहेबाला फार कल्पना आहे. साहेबाला फार कल्पना आहे. हे फार दारू पाळणारा समाज होता. दारू मध्ये विशेष म्हणजे साहेबाला फार कल्पना आहे. माझ्यापेक्षा त्यांना फार अनुभव आहे आपल्या समाजाचा. आपल्याला विशेष निर्णय देईल.
आपल्या गरिबाच्या बाजूला चांगले हे विशेष निर्णय देतील. मी माझ्या गावचं काही करू शकत नाही. माझा समाज, आमचं काही मागणं नाही आहे. आमचं मागणं रोजी कपडा मकान. आम्हाला काही झारखंड नाही पाहिजे, आम्हाला काही मराठवाडा नाही पाहिजे, विदर्भ नाही पाहिजे. रोटी कपडा मकान. कपडा द्यायचं द्या, नका देऊ, पण आम्हाला फक्त राशन व्यवस्थेशी द्या. कापडाची काही गरज नाही. ते काही जरी नाही दिलं, पण महाराष्ट्रामध्ये आमच्या लमाणी समाजाला हे झोपडपट्टी देखील बरोबर मिळत नाही. फार मोठे पंचायत. मला असं वाटते आमच्या पोहरादेवीमध्ये आतापर्यंत झोपडपट्टी कोणाला मिळालीच नसेल लमाण्या समाजाला, असं मला वाटते. आता पोहरादेवीच्या विकासाबद्दल, पोहरादेवी हे गाव फार मोठ्या प्रमाणात गाव आहे. त्या पोहरादेवी गावावर फार लोकांचा मोठा विश्वास आहे. सर्व मी शिवदास महाराजांनी प्रार्थना करतो, साहेबांनाही या समाजाबद्दल फार मोठा अनुभव आहे. अनुभव ठेवतील. माझ्या गावाचा तर काही बरोबर काही विकास झाला नाही, शिक्षणाचा विकास नाही. या गावचं काही लोक आमचे स्वतंत्र संग्राम सैनिक होते, आमचे आत्माराम नाईक. आम्ही त्यांच्या फार सहवासामध्ये होतो. पण आमच्या गावाला आतापर्यंत काही शाळेची काही इमारत वगैरे काही बांधण्यात आलेली नाही आहे. त्याबद्दल फार मोठं दुःख आहे. साहेबाला मी तर आमच्या समाजाला मध्य प्रदेश आणि आंध्र कर्नाटक मध्ये या लोकांना एसी आणि एसटीच्या सवलती आहेत, पण इथंही आम्हाला करावं हे शिफारस करतील. हो, राष्ट्रपती कधी शिफारस करतील. आणि तुमची गरिबी हे दुसऱ्याशी आता कोणालाच काही होणार नाही. ते त्यांच्या हातात नाही, ते स्वतः देऊन आपण त्याला नीट करून घेऊ करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. करतील म्हणून मला विश्वास आहे. माझ्यापेक्षा त्यांना लमाण्याचा फार अनुभव आहे. मी त्यांच्या तोंडाने ऐकलेला आहे. पुष्कळ वेळेस सोलापूरच्या भाषणामध्ये मी ऐकलेला आहे. असे आपल्याला फार चांगले मुख्यमंत्री मिळाले. जास्तीत जास्त मागच्या वेळेला हिंदुस्थानामध्ये हे लोकसभेचं इलेक्शन झालं, त्यांच्यामध्ये आम्हाला कोणी, कारण की आमची गरिबी परिस्थितीमुळे आम्हाला कोणी लोकसभेचं तिकीट नाही दिलं. काँग्रेसवाल्यांनी कोणी बी आम्हाला एक विधानसभेचं हे नाही दिलं. हा, नाही तर मला असं वाटते कर्नाटक मध्ये 10-15 हे द्या सीट आम्हाला विधानसभेच्या. जिल्हा परिषदेचा तर काही तिथं काही हिशोबायचं इतकं आमचा लमाणी समाज आहे. लमाणी समाजाने जर आशीर्वाद दिला तर काँग्रेसला या देशांचा फार मोठा पंतप्रधान करू शकते. आंध्र प्रदेशामध्येही आमचा खूप समाज आहे. मध्य प्रदेशामध्ये फार परिस्थिती खराब आहे. हे सगळं देशाच्या कान्याकोपऱ्यात जाऊन काही लोक आमचे गोव्यामध्ये आहे काम करायला, काही दिल्लीमध्ये आहे, काही कलकत्त्यामध्ये काम करत आहे, काही ऊसाच्या फॅक्टरीवर, रोडवर, अशामधून फार दयनीय परिस्थिती आहे. जास्तीत जास्त या गरिबाकडे ध्यान देऊन यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच वगैरे यांच्यामध्ये जास्तीत जास्त
आपल्याला प्रोत्साहन देतील. या ठिकाणी हे दिलं पाहिजे. आणि मध्य प्रदेशामध्येही आणि देण्यात आलं पाहिजे. मध्य प्रदेशामध्ये विधानसभा लोकसभा ज्या ज्या काही गव्हर्नमेंटकडे जेवढं काही आपल्याला देता येईल तेवढं आपण सर्व ध्यान मग्न देऊन त्या ठिकाणी आपण आले सर्व आपल्या त्या समाजाला आशीर्वाद दिला. त्याबद्दल उन्हात तानात सर्व आमचे गोर बंजारा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी आपला सर आभारी आहे. साहेबांना मला असं वाटते साहेब आता पुढेही तेच मुख्यमंत्री होणार आहे त्यांच्यामध्ये काही शंकाच नाही. हो, पुढचे 5 वर्ष हे साहेबांचेच राहणार आहे. साहेबांनी जे मला बोलले हे मी तुमच्या समोर जे बोलून दिलं तेवढे मी बोलून मी सर्व आशीर्वाद देऊन हे माझे 2 शब्द समाप्त. धन्यवाद बापू. आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष दुसरे श्रेष्ठ नेते श्रीयुत गवई साहेब आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष मनोहर पंतजी, श्रीयुत देशमुख, आमच्या अक्कम्माताई, श्रीयुत हिरानीजी, धोंडीराम राठोडजी, गजाधर राठोडजी, लालसिंग राजपूतजी, भोजराज पवार, श्रीयुत बलदेवजी, संजय राठोडजी, मीठाराम राठोडजी, रामराव राठोडजी, प्रिन्सिपल राठोड साहेब, उपस्थित व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख नेतेगण आणि मोठ्या श्रद्धेने इथं आलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली 2.5-3 महिने झाले. मी अजून विदर्भात आलो नव्हतो. आणि विदर्भात येताना कैलासवासी वसंतराव नाईक ज्यांनी मला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 74 साली घेतलं, त्यांची कर्मभूमी, त्यांचं दैवत सेवालाल महाराजजी आणि हा सगळा कर्मभूमीचा परिसर, त्या परिसराच्या पुण्यभूमीचं इथल्या मातीचं दर्शन मला घ्यायला मिळालं. आणि कालच महाराष्ट्राचं अधिवेशन असेंब्लीचं संपलं आणि एक नवीन जोमानं महाराष्ट्राच्या गरिबांचं राजकारण करण्याकरता एक नवीन शक्ती आणि ताकद घेण्याकरता म्हणून मी इथं आलो. रामराव महाराजजी सोनिया गांधींना 1 महिन्यापूर्वी भेटले. ते गेले नसतील, मी कुठेतरी गेलो होतो आणि त्या दिल्लीवरून मला फोन लावत होतो. आपण त्यांना भेटला होता आणि मी कुठेतरी कामाला गेलो होतो. नंतर आल्यावर फोन लागला आणि ते म्हणाले, ओ महाराज जी को बुलाए, बंजारा समाज जी के महाराज जी है ना, उनको बुलाई. ते दिल्लीत होते, मी मुंबईत होतो आणि महाराज जी तोपर्यंत निघून गेलेले होते. त्या मला म्हणाला, ये महाराज जी आए थे, आपने तो शोलापुर में सेवंताबाई पवार को मेयर बनाया, ये ठीक है. आपली एक भगिनी, तिला सोलापूरला मेयर आपण केलं होतं, ये ठीक है, लेकिन उनको ज्यादा तौर से सेवा अर्पित करना होगा, जो भी उनका काम होगा वो आप करना चाहिए, अशा प्रकारच्या त्याने मला आज्ञा दिली. आणि आपण आलात वर्षावर. मी नुकताच 3 दिवस झालो होतो तिथं राहायला आलो होतो.
आपण आल्याबरोबर म्हटलं, कागद पुढे केल्याबरोबर, महाराजजी मी येणार, कुठली तारीख सांगा. ते म्हणाले 11 तारीख. 11 तारखेला येतो. किती वाजता यायचं? 11 वाजता येतो म्हटलं. अहो, मला आणखी काय पाहिजे? ज्याने मला महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री केलं, राज्यमंत्री केलं आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की इथे एक दलितांच्या मधला कार्यकर्ता आहे, तो उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. 1974 साली वसंतराव नाईकांनी या संपूर्ण देशाला सांगितलं होतं. तर महाराजजी त्यांच्या महान कामामध्ये कामाला येईल अशा अपेक्षेनंच मी ह्या विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. विदर्भामध्ये जाताना या पवित्र भूमीचं दर्शन घ्यायचं आणि पुढे आंध्रातून आलात, मध्य प्रदेश मधून आलात, महाराष्ट्रामधून आलात, मला बंजारा समाज काही नवीन नाही. मी राहतो ते सेवालाल नगर जवळ राहतो, नेहरू नगर, चंद्राम गुरुजी. इतर उत्तर सोलापूरमध्ये सगळे तांडे रस्त्यांनी जोडलेले आहेत, डांबरी रस्त्याला जोडलेले आहेत. साधे सुधे रस्ते नाही, डांबरी रस्ते सगळे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि डांबरी रस्ते. पण तो मतदारसंघ छोटासा होता. लोकसभेला जनरल सीटवर उभा राहिलो आणि लालसिंगजी, शेवंताबाई पवार आणि प्रोफेसर भोजराजजी, आणखी दोघे असे 5 जणांची एक टीम केली, एक मोटार दिली आणि माझ्या मतदारसंघातले जिथं जिथं तांडे आहेत तिथं रस्ते झाले आहेत का हे बघा आणि पाणी आहे का एवढं बघा. त्यांनी रिपोर्ट आणला, साहेब पाणी चौकडे दिलेलं आहे, फक्त रस्ते थोडे कमी आहेत. 2-4 ठिकाणचे रस्ते त्यांनी सांगितले आणि ते रस्ते आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि म्हणून महाराजजी मी आज सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सगळ्या लमाण तांड्यांना रस्ते जोडण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार युद्ध पातळीवर घेईल, हे जाहीरपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण आज त्या सगळ्या तांड्यावरची मुलं सुशिक्षित झालेली आहेत. ज्याचा उल्लेख महाराजांनी केला, काम नव्हतं म्हणून एकेकाळी दारू गाळत होते, अजूनही काही तांड्यावर गाळतात मला माहिती आहे. गरिबी ही अत्यंत वाईट आहे, काही करावं म्हणून नाही, पण जे सुधारलेले तांडे आहेत त्या ठिकाणी अभिमानानं कोण आज इन्स्पेक्टर आहे, कोण DYSP आहे, कोण सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस आहे, कोण कलेक्टर आहे, कोण वकील आहे, कोण जज आहे. अशा प्रकारे आमच्या तांड्यावरचं आता चित्र पालटलेलं आहे आणि म्हणून स्वतः काही खुशीनं करत नाहीत, तीसभर पोटाची आग विझवण्याकरता हे वाईट धंदे त्याला करावे लागतात, याची जाणीव महाराष्ट्र शासनाला. आणि म्हणूनच प्रामुख्यानं आम्ही हे सगळे या सगळ्या पिढ्यानपिढ्याच्या धंद्यापासून त्यांचा बदल व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. गवई साहेब आणि मी ते राज्यसभेमध्ये आहेत, मी लोकसभेमध्ये होतो आजपर्यंत आहे. आम्ही आग्रह हक्काने हीच भूमिका घेऊन भांडत होतो की ज्यांना न्यायापासून तुम्ही दूर केलेला आहे आणि ज्यांच्यावर अन्याय करतायत ते या देशात चालणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि म्हणूनच ज्यावेळेस डिलिमिटेशनचं बिल लोकसभेमध्ये आलं त्यावेळेस आग्रही भूमिका घेऊन त्याला मी दुरुस्ती सुचवलेली होती की ज्या आमच्या दलितांच्या जागा काढून घेतलेल्या आहेत त्या परत मिळाल्या पाहिजेत आणि सरकारला, भारत सरकारला हे मान्य करावं लागलं की ज्या काढून घेतलेल्या जागा आहेत त्या स्वीकाराव्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून उद्या इथं माझ्या इकडे जर कोण माझ्यातलाच एखादा काही भांडायला आला, त्यांनी काही मागितलं तर मी त्याला नाकारणार नाहीये. कारण भुकेल्या पोटी जी त्याची आग असते पुढे जाण्याची, ती आग जर शासन समजू शकलं नाही तर ते शासन योग्य प्रकारचा न्याय समाजाला देऊ शकत नाही. काल महाराज मुंबईमध्ये आम्ही एक निर्णय घेतला. मुंबईमधल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, 95च्या पूर्वीच्या झोपडपट्ट्या ज्यांना कार्ड द्यायचं आहे, 9,000 रुपये त्यांच्याकडून वसूल करा म्हटलं. नंतर तीच किंमत 3,000वर आली. पण वर्षानुवर्ष हे प्रकरण थांबलेलं होतं. काल मी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला, कोण झोपडपट्टीमध्ये राहतं, समाजामधला गरीबातला गरीब माणूस झोपडपट्टीमध्ये राहतो आणि मुंबई सहित
38 झोपडपट्ट्या ज्या आहेत निरनिराळ्या शहरामधल्या, त्या ठिकाणी महिना 100 रुपये भाडं आणि त्यांना आयडेंटिटी कार्ड अशा प्रकारची आम्ही जाहीर घोषणा केली. आणि मुंबईचा झोपडपट्टी धारक आता त्या जागेचा मालक उद्यापासून होणार आहे. हे गरिबांच्यासाठी हे सरकार कुणा करतायत? तुम्ही देणारा प्रत्येक पैसा जो टॅक्सच्या रूपाने आहे ते सरकार तुमचं ट्रस्टी म्हणून चालवत आहे. कोण देणार आहे? आम्ही देणारे तिथं त्या मंदिरात बसलेले आहेत, महाराज इथं बसलेले आहेत. आशीर्वादानं या देशाचं काम चालत असतं आणि जे देवाधिकांचा आशीर्वाद आहे त्याच्यावर चालत असतं. पण आधुनिक आमचा दिशा द्या अशा प्रकारची वृत्ती घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये निघालेलो आहोत. आणि म्हणूनच दारिद्र्य रेषेखालचा माणूस असो, मग तो कामगार, त्याच्या फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याला मिळणार अन्न, त्याला मिळणार धान्य हे देखील नेते आहेत, आमच्या अध्यक्ष आहेत. आणि म्हणून बंजारा समाजाकरता दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. आणि म्हणून मी खात्याला सांगितलं की यांच्या आश्रमशाळा किती द्यायच्या शिल्लक. 100 आश्रमशाळेचा बॅकलॉग होता. मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये. तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची की ज्या आमच्या भगिनींनी सांगितला, कमाजींनी, की कर्नाटकामध्ये शेड्यूल कास्ट, आंध्रमध्ये ट्राईब, आणखी दुसरीकडे कुठे काय व्हीजेटी, कुठे ओबीसी, पण उत्तर प्रदेश मध्ये काहीच नाही अशा प्रकारची स्थिती आहे. मी जरूर या राज्यामधले परत एकदा जी माहिती आपण जमा केलेली आहे राठोडजी, आपण सगळे ती माहिती सगळी जमा करेन आणि आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू, हेच आश्वासन मी देतो. याची जाणीव मला आहे जशी आपली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्रायमरी शाळा नाही, प्रायमरी शाळा देऊन टाकली आपल्याला. आणि म्हणून हॉस्टेल करता त्या 25 लाखाची इमारत चांगल्या तऱ्हेने आपण उभी करा. आणि हा ग्रामीण भागातून येणारा जो विद्यार्थी आहे ताठ मानेनं तो उभा राहू इच्छितो. एकेकाळी झोपडपट्टीमध्ये राहणारा, एकेकाळी कुठल्याही प्रकारचे धंदे करणारा, तो आज थोडासा शिकून पुढे येतोय आणि स्वाभिमानानं पुढे येतोय की मी सैनिक ज्याचा आहे तो. आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. Yeah.